मित्रांनो, मी कोकणवासी विकी पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आज बरेच दिवसांनी मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलो आहे. तर आज मी चाललो आहे गावी. तर माझी आहे ट्रेन दादरवरनं 12:35ची ट्रेन आहे. कळमळी आहे, CSTM विटीवरनं ती कळमळीला जाते. तर माझ्यामध्ये ती जादा गाडी आहे. त्या ॲक्च्युली मी काढली होती कोकण कन्याची तिकीट. माझी तिकीट होती 3 तारखेची, 3 जानेवारीची. पण पोरीच्या एक्झाम असल्यामुळे मला ती तिकीट कॅन्सल करावी लागली. 5 तारखेपासून ते पोरींची परीक्षा चालू होते. तर मी काढली करमळीची. ॲक्च्युली मी जेव्हा काढली तेव्हा 266 सीट अवेलेबल होत्या. जवळजवळ 15-20 दिवसापूर्वी मी तिकीट काढली आणि मला कन्फर्म मिळाली तिकीट. कारण की 266 आणि त्याच वेळेला आय थिंक स्टार्ट झाली. मग 266 त्यावेळेला दाखवत होता. तर मला इझिली मिळाली. जाण्याची पण मिळाली, येण्याची पण इझिली मिळाली. त्याच्यामुळे मला काय जास्त हे करावं लागलं नाही, किंवा वेटिंग वगैरे किंवा RAC किंवा असं काही मला करावं लागलं नाही. इझिली मला तिकीट मिळाली करमळी गाडीची. तर आज आपला करमळी गाडीने प्रवास होणार आहे, दादर ते कुडाळ आणि कुडाळ ते तारकर्ली. बघूया आता कुडाळवरून आपल्याला कसं काय जाता येईल. बस मिळाली तर बसनी, नाही तर मग काय शेवटी ऑटोनी जावं लागेल तारकर्लीपर्यंत कुडाळवरनं. तर बघूया आता प्रवास कसा होतो आहे. जर गाडी लवकर गेली तर आपल्याला बस रेल्वे स्टेशनवरून मिळाली तर ठीक आहे, आम्ही बसनीच जाणार. नाहीतर मग बघूया, लेट झाला तर मग दुसरा काय पर्याय नाही, मग ऑटोनीच आम्हाला जावं लागणार. तर ॲक्च्युली आहे भगवतीची जत्रा, आमच्या देवीची जत्रा आहे. ती 2 तारखेपासून चालू होते. 2 तारखेपासून ती संकष्टीपर्यंत असते. तर ॲक्च्युली मी 3 तारखेची तिकीट काढली होती, पण 3 तारखेला 5 तारखेला पोलीसची परीक्षा आली. दोन्ही पोलीसच्या परीक्षा 5 तारखेपासून चालू होते. त्याच्यामुळे मी त्या दोन्ही तिकीटं कॅन्सल केली. 3 तारखेची माझी जाण्याची होती आणि 7 तारखेची माझी येण्याची तिकीट होते. त्या दोन्ही तिकीटं मी कॅन्सल केल्या आणि करमळी गाडीची काढली. तर बघूया आता बघूया. करमळी गाडी ॲक्च्युली 12:20वरनं ती विटीवरनं सुटणार आहे आणि 12:35ला ती दादरला येते. तर माझा आता प्रवास इकडनं मी 10:30 पावणे 11पर्यंत निघणार. तर बघूया, जोगेश्वरनं मी आता 11:15 वाजता निघणार. 12 वाजेपर्यंत पोचू आम्ही तिथे. बघूया किती वाजता गाडी येते आणि आजचा आपला प्रवास कसा होतो आहे. चला मग बघूया. तुम्हाला पण दाखवतो प्रवासामध्ये जे काही पण दाखवता येईल ते मी तुम्हाला दाखवतो. कुठे थंडी आहे कुठे नाही ते पण मी तुम्हाला अपडेट देत राहीन आणि कसा काय प्रवास होतो ते बघूया आता. तर चला, माझ्याबरोबर तुम्ही पण जर्नी स्टार्ट करा. आमची जर्नी स्टार्ट झाली. आम्ही निघालो आता. 11 वाजलेत. आता आम्ही निघालो अंधेरीपर्यंत. ही आमची गाडी आहे. आता अंधेरीपर्यंत आम्ही जाणार आणि नंतर मग ट्रेनने. पहिला गाडीने जाणार. ही गाडी आहे, बघू शकता, इको. हे आमचं पार्किंग आहे, पोडियम. हे पोडियम आहे फर्स्ट. ह्या बिल्डिंगसमोर, आमच्या बिल्डिंगचा नजारा. हे टॉवर आहे बघा, हे आमची बिल्डिंग आहे, टॉवर आहे बघा. 21 माळ्याचा टॉवर आहे, 22 माळ्याचा टॉवर आहे आमचा. आणि ही फर्स्ट पोडियम आहे. याच्यानंतर P आहे, त्याच्याखाली P1 P2 असं आहे. आता गाडी जाणार अंधेरीला. अंधेरीवरून मग ट्रेनने. चला, बसलीत बघा गाडीमध्ये. चला, इथून आता चाललो आहे खाली. इथून जातो घरी. इथून जातो. उतरलो. आता अंधेरी स्टेशनला चाललो. इकडनं लेफ्ट मारणार आम्ही. इकडनं आम्ही लेफ्ट टर्न घेतला आहे. आता अंधेरी स्टेशन 10 मिनिटावरती. रोडचं काम चालू आहे. अंधेरी स्टेशनला पोचलो आहे आता आम्ही. अंधेरी स्टेशन आहे समोर, बघू शकता, मॅकडॉनल्ड आहे. आपलं आता अंधेरी अंधेरी स्टेशन आलेलं आहे. समोर बघता ते अंधेरी स्टेशन आहे. आता आपण इकडे गाडी जाऊन उतरूया. समोर अंधेरी स्टेशन, उतरूया.
त्यात बघ कशी. इकडे बघा ऐका. हां 1 किलो. हां वियांकडे पण आहे. कुठे चाललात? गावी कशाला? तारकर्ली बीचला चाललं. काय करायला? हां काय करायला? जत्रेला जायचं आहे. कुठे जायचं आहे? मग जत्रा चालू ना आता आपली. जत्रेसाठी चाललो ना आपण. लोक लागले चर्चगेट फास्ट. आणि आता वाजले आहेत 11:19. 6 मिनटं लेट आहे इकडनं. हे आपला किती वाला घेतलंय? 250 रुपीजवाला घेतलंय. थंडी वाजते पण थंडी अजून तर काही लागत नाही आम्हाला अजून. थंडी अजून आता आम्हाला ट्रेनमध्ये बसल्यानंतर थंडी लागेल. ट्रेन पनवेलच्या पुढे गेली की आम्हाला थंडी लागेल. खायला पाहिजे. मित्रांनो तुतारी एक्सप्रेसची अनाऊन्समेंट चालू आहे. प्लॅटफॉर्म नंबर 11 वरती येत आहे आणि आपली कळमळी येते ती प्लॅटफॉर्म क्रमांक 10 वरती. हा इकडचा इथे प्लॅटफॉर्म नंबर 11 आणि हा इकडच्या साईडला प्लॅटफॉर्म नंबर 10. राईट हँड साईडला पेट्रोल पंप प्लॅटफॉर्म नंबर 10 राईट साईडला आणि ते लेफ्ट साईडला बघू शकता तर तिथे आपला प्लॅटफॉर्म नंबर 11. तर आता तुतारीची अनाऊन्समेंट चालू आहे. डिपो ट्रेन आली. तुतारी आली आहे. भूक लागली तर घे ना त्यातलं खायला. हे बघा त्या बॅगेत आहे. हां नाही ग. आपली ट्रेन आली आहे. तुतारी आली आहे. वाजले किती आहे? वाजले आहे 11 पावणे 12 झालेत आणि आता गाडी आली आहे. तुतारी लागली आहे. तरी 12:05ला सुटणार आहे. तुतारी आली. आता तुतारीमध्ये सगळे चढणारे असतील. ही आपली तुतारी आहे. हे इकडे घेऊन येते बॅग. तुतारी आपली आलेली आहे प्लॅटफॉर्म नंबर 11ला. अजून दरवाजे ओपन केले नाहीत. दरवाजे बंदच आहेत. दरवाजा खिडक्या बंदच आहेत. आता ओपन करतील. आता आम्ही दादर स्टेशनच्या प्लॅटफॉर्ममध्ये नाही स्टेटस होती बसलो. गोरगी भूक लागली. काय पाहिजे तिला? चिप्स पाहिजे. चिप्सशिवाय काय खात नाही. आणि ही इकडे आमची टप्पर बघा. अप्पर काय करते? तोंडात बोट घालते. आणि आता आपली नाकात बोट घालते. शी नाकातली घाण काढून खाते. शी बघ येऊ आपण. तुतारी अजून सुटलेली नाही बघ. इथेच वाजले किती? 12:05 झालेत. अजून गाडी सुटली नाही. आता गाडी सुटेल. 12:05ची गाडी आहे आणि इथे लागली आहे बघा. इथे 22177 लागली प्लॅटफॉर्मवरून 11वरून बघा. हां तुतारी बरोबर 12:05 प्लॅटफॉर्म नंबर 11वरून आपली गाडी तुतारी गाडी निघालेली आहे. बघू शकताय बघा. तुतारी निघाली.
बघूया कुठली ट्रेन पहिली पोचते, तुतारी पोचते की आपली कळमळी पोचते ट्रेन पहिली. माझ्या मते तुतारीच जाईल पहिली, अजून याला अर्धा तास बाकी आहे. ही चालली आहे. उतारा गेला उतारा. बघा शेवटचा डबा येतोय. ही तुतारी आपली गेलेली आहे. आता आपल्या गाडीला अजून अर्धा तास आहे. अर्धा तास आपल्याला वाट बघायला लागेल. ही गाडी गेल्याच्या नंतर 22177 गाडी गेल्याच्या नंतर आपल्या गाडीचा बोर्ड लागेल कळमळी. हे बघा लास्ट डबा गेला तुतारीचा. सिग्नल पण दिलेला आहे. ट्रेन आली आहे आपली. महानगरी एक्सप्रेस आलेली आहे. 12:22 महानगरी एक्सप्रेस. अमृतसर. महानगरी एक्सप्रेस आलेली आहे प्लॅटफॉर्म नंबर 10ला. मित्रांनो ट्रेन तर काय लेट आहे वाटते. अनाऊन्समेंट अजून पण केली नाही. अनाऊन्समेंट केली पण ते सांगतात ट्रेन अजून विटीवरनं निघाली नाही आहे. निघाली की अनाऊन्समेंट करणार, पण अजून तरी काही अनाऊन्समेंट केली नाही. झाले 12:15 होऊन गेले. 12:45 होत आला आहे आणि अनाऊन्समेंट केली नाही अजून. तर किती लेट आहे ते पण अनाऊन्समेंट करत नाही. प्रॉपर अनाऊन्समेंट तरी करायला पाहिजे. बाबा अर्धा तास लेट आहे का 1 तास लेट आहे ते पण अनाऊन्समेंट करतात. फक्त एवढं सांगतायत की ट्रेन अजून विटीवरनं सुटली नाही. जशी सुटली की 12:45 होऊन गेला. 12:35ची गाडी. आली चला. ही गाडी आली आपली. चला करमळी आली गाडी. चला आली आमची गाडी आली आहे करमळी. बघा वाजले जवळ 12 वाजा 1 वाजायला आली गाडी. घेतलं बॅग. करमळी आलेली आहे. हे त्या जनरल डबे आहेत. केवळ महिला होती. AC वाली नाही ग. नॉट AC आहे. स्लीपर आहे. कुठला आला B6 B5 B4 आमचा S4 आहे. B3 B2 B1च्या नंतर मग S5 पासून S6 पासून आहे. B1 आता S6 असेल. S6 आला. 5 and 4 हा 5 आणि 4. एक वाजून 5 मिनिटांनी गाडी सुटली. 1:03 गाडी सुटली. 30 मिनटं लेट झाली. यू स्लीप
स्टेशन गेलेलं आहे. चला 1:30 वाजला आहे. ठाणा स्टेशनला गाडी आली. असं झोप ना. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल कर्नाली स्पेशल ट्रेन आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 5 पर आलेली गाडी 151 डाउन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल कर्नाली स्पेशल ट्रेन है. The train arrives on platform number 5 151 down छत्रपती शिवाजी Madgaon Lokmanya Tilak Terminus Express is arriving shortly on platform number 8. प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर येत आहे. एक ही दिवशी जाने वाली 12 और कर्जत 1 वाजून 6 मिनिटांनी कर्जतला पाय कशासाठी आहे? या साईडला पाय का? 2 वाजत आले दिवा स्टेशन. दिवा स्टेशन बघू शकता. 2 वाजून 10 मिनटं झाली आहे. अजून गाडी दिवा स्टेशनला जवळजवळ 15-20 मिनटं झाली दिवा स्टेशनला थांबली. स्पेशल गाड्यांचा ह्याच प्रॉब्लेम असतो. गाड्याचा टायमिंग नाही. लेट सिग्नल अजून दिला नाही. रेड सिग्नल नसतो. पोरं झोपले आहेत सगळे. दोघी झोपले तिथे. एक इथे आणि मिसेस झोपली इथे. 2 तास गाडी 2-2.5 तास गाडी दिव्याला होती. बंगलोर गाडी पण लेट आहे कारण की ट्रॅकचं काम चालू होतं. प्रवासाची प्रार्थना करतो. यात्रेने कृपया ध्यान दें. गाड़ी संख्या 0-1-1-5-1 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कर्नाली. गाडी निघाली पनवेलवरनं. बघू शकतो पनवेलमध्ये गाडी निघाली. समोर मँगलोर उभी आहे. मँगलोर एक्सप्रेस. पनवेल स्टेशन सुरू आहे.
गाडी लेट झाली, 2 तास झाले, 2-2.25 तास जवळजवळ दिव्याला होती. एक दादरवरूनच लेट सुटली, दादरलाच आली किती वाजता, जवळजवळ 1च्या आसपास दादरला आली. त्याच्यानंतर मग ती ठाण्याला 1:30ला आली आणि दिवाळीला जवळ आली ती 2-2.25 तास दिवाळीलाच थांबली होती. ट्रॅकचं का काम चालू होतं पनवेल साईडला, त्याच्यामुळे बाकीच्या गाड्या पण लेट झाल्या. तेजस पण आताच गेली थोड्या वेळापूर्वी आणि मग आता ही मँगलोर उभी अजून कोकण कन्या मागे आहे. कोकण कन्या पण आता आई बघा ही समोर मुख्य काय पण अजून मागे आहे. मग अशी बघितलं होतं त्याची रोहा क्रॉस केला होता. मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे 6:30 झाले आणि आता रोहा स्टेशन आले. रोहा स्टेशनला पण बघू शकतो किती धुकं आहे. धुकं बघायला किती रोहा स्टेशन आहे. गाडी 2.5 तास लेट आहे. रोहा स्टेशन आहे रोहे. धुकं बघा केवढं दिसतंय मित्रांनो. रोहा गेलेला आहे. 6:30 वाजलेत. 6:35 झाले आणि रोहा स्टेशन सोडलं आहे. जवळजवळ 2.5 तास गाडी लेट झाली आहे. बघू शकता धुकं केवढं आहे. थंडी आहे भरपूर. चला आता पुढचा प्रवास तुम्हाला दाखवतो. आता किती वाजतील काय माहिती नाही आहे. पुढे खेड येणार आहे. आता खेडचा स्टॉप आहे. खेडला आता किती 8चा टायमिंग दाखवतो आहे. तर बघूया आता किती वाजता पोचते. 8 वाजता पोचते का किती वाजता पोचते. अजून उजेड तर झाला नाही. 7:30 वाजले आहेत पण उजेड नाही झाले आहेत. तर बघू शकतो भरपूर लेट झालं. ॲक्च्युली गाडी लेटच झाली. 30 तास दिव्याला उभी होती. टॅक्सचं काम चालू होतं पनवेलला, त्याच्यामुळे भरपूर लेट झाली आणि सगळ्या गाड्या येणाऱ्या गाड्या पण लेट झाल्या. कन्या आणि तुतारी उभी आहे. तुतारी मँगलोर तर पनवेलला उभी होती. त्याच्या पाठोपाठ तुतारीच्या पाठोपाठ कोकण कन्या होती. तर जवळजवळ सगळ्याच गाड्या लेट झाल्या. आता त्याच कोकण कन्या मांडवी बनली ती पण लेट होणार. तेजस पण लेट झाली. तेजस पण तिकडनं मुंबईवरनं पण लेटच सुटणार. आणि आता मी आता रोहा सोडलेलं आहे. आता रोहाच्या नंतर खेड आहे. तर बघूया किती गाडी कवर करते काय, परत काय क्रॉसिंगला थांबते वगैरे आहे काय. तर बघूया आता पुढचा प्रवास कसा होतो आहे. गाडी आता टायमामध्ये जातं का बघूया. तर टायमामध्ये तर जाणार नाही पण लेटच होणार आहे. आता किती लेट होतं ते आता बघूया आता किती वाजते. तसं 7:45चा टायमिंग होता. आता वाजले 6:30. 6:30ला रोहा सोडलेला आहे. तर आता बघूया 8चा खेडचा टायमिंग दाखवते आणि 1:30 वाजता कुडाळचा टायमिंग दाखवते. 1:30 वाजता पोचते का त्याच्या अगोदर पोचते का त्याच्यानंतर पोचते ते आता बघूया किती वाजतात ते. आता बघूया का किती कवर करते. चला मग बघूया पुढचा प्रवास. भेटतो तुम्हाला थोड्या वेळाने. मध्ये डुक्कं आहे. मध्ये काय दिसते डुक्कं दिसतंय. काही दिसत नाही. समोरचं कोलाड आलं आहे. कोलाड स्टेशन गेलेलं आहे. असं वाटतं पाऊस पडतो. धुकं पडतं. दव पडतं. कोलाड स्टेशन गेलं. हे कोलाड स्टेशन दिसत असेल.
धुक्यामध्ये सगळं गेलं. कोलाड स्टेशन क्रॉस केलं. माणगाव स्टेशन क्रॉस केले. बघा केवढं दिसतं. गाडी फुल स्पीड होती. केवढं बस म्हणजे बघा दिसतं. 140 खेडला आलो आहे. खेड स्टेशनला आणि ही समोर दिवा पॅसेंजर आहे. दिवा पॅसेंजर खेड स्टेशन. स्टेशन बघा खेड आलं आहे. 8 वाजून 10 मिनटं झालीत आणि खेड स्टेशन. गाडी लेट आहे. जवळजवळ 3 तास गाडी लेट आहे. दिवा पॅसेंजर गेली. रत्नागिरी दिवा पॅसेंजर. खेडचा बीच. जास्त कोणी उतरले नाहीत पॅसेंजर. गाडी ऑलरेडी लेट झालेली आहे. पसरलं आहे सगळं. थंडी भरपूर आहे. धुकं भरपूर आहे. काय धुकं बघा दिसतंय सकाळी. खेड आपलं चाललं. बाय बाय खेड. यस बेटा. 8 वाजून 40 मिनटं झाली. चिपळूण स्टेशनला गेली. चिपळूण स्टेशनला गाडी आलेली आहे. चिपळूण 3 तास गाडी लेट आहे.
स्टॉलवरून. गाडी निघाली आहे चिपळूणहून. किती वाजले झाले? त्यांनी सगळ्या रील्स बघितलेल्या बाबूला दाखवायचं म्हणजे बरोबर घे. क्लायमेट आहे सगळं धुकं पडलंय सगळं. चिपळूण स्टेशन सोडलंय. धुक्यामध्ये हरवलंय कोकण. पचंबे हा काय गार लागतंय. गारवा भरपूर सुटलाय. थंडगार हवा लागते. इथे पेन्सिलचे दुकान मला आरवली रोड गेलं. आता कडवई आणि मग नंतर संगमेश्वर. काहीच हे बघा चढताय तिकडे. त्या पोरी बघा लाट दाखवते. माझी चटणी खाते. हा तिची चड्डी खाई. हा गाईज वाजले किती? 33 झाले. संगमेश्वर रोडला पोचली गाडी. इथं बघा कसं दिसतं. संगमेश्वर रोडला गाडी आलेली आहे. प्लॅटफॉर्म नंबर 2 ला आलेली आहे गाडी. संगमेश्वर रोड.
कळमळी माझा काय फोटो काढतो तुमचा फोटो नाही काढत, तुमचं शूटिंग काढतो. कलमडी नाही कळमळी लाल 5-1 मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस फेस्टिवल स्पेशल. थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून सुटेल. नाही आलो ना. नंबर 01-151 मुंबई छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस फेस्टिवल स्पेशल. कुछ ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक 1 से चलने को तैयार है. हम आपकी सफल सुखद चला संगमेश्वर गेलेलं आहे. 9:35 झाले. 9:36 झाले. संगमेश्वर रोड 1 नंबरला आली गाडी. हा नवीन संगमेश्वर स्टेशन आहे. काय चाललंय? संगमेश्वर रोड गेलेला आहे. मुंबई गोवा हायवे दिसतोय. तो लालपत गेली. मुंबई गोवा हायवे. आता डायरेक्ट रत्नागिरी. मुंबई गोवा हायवे दिसतोय. गेला. गाडी उभी आहे. कुठली गाडी उभी आहे? फुलं बघा कशी मस्त दिसत आहेत. फुलं बघा गुलाबी. मस्त फुलं दिसत ना. छान छान काय फुलं दिसत आहेत. रंगबिरंगी. पण आहे ऑरेंज. वाव काय फुलं आहेत. रत्नागिरी आलेली आहे. नाही भैया काके काके बोल हो गया. हे तिथे जाऊन गाडी सुटणार आता. काय पाहिजे? किती वाजले? 10:16 झाली. रत्नागिरी स्टेशनला गाडी आली आहे. भरपूर लेट झाली. आता कणकवली आणि पुढं रत्नागिरी चालली. काय आणलंय? चॉकलेट. दगड चॉकलेट. व्हेरी गुड. येस. बिस्किट आहे. हा खा. चल जाऊ दे साईडवर.
काय ते चॉकलेट आहे? हा मी खाल्लं ह्याच्यातून आम्ही कोणी उलटू करू शकतो ना. चला रत्नागिरी गेलेली आहे, गाडी टर्न मारते. साईडला लेट्स गो. बाहेर नाही, बाहेर नको वाकू नकोस. मी इथे उभी राहू. नको नको चल आतमध्ये चल. नाही इथे उभी एकदा उठल्यान हलते ते पडायला होणार. ते आम्ही देऊ. नको लांब नको. मी चालली फिरतोय. आजा गोळ. चला गाईज रत्नागिरी सोडलेलं आहे. आता आपण आपल्या स्टॉपच्या दिशेने जातो आहे. आता पुढचा स्टॉप कणकवली आहे. मध्ये राजापूरला थांबणार नाही आहे, तर डायरेक्ट कणकवलीच्या नंतर आपला स्टॉप येईल कुडाळ. हां जा ना जा, मी इथे उभा आहे. सुकट मच्छीचा वाचला बघ, सुकट मच्छी. With proper platform or journey ticket. एक सामाजिक गुन्हा आणि दंडनीय अपराध आहे. नेहमी योग्य तिकिटासह आम्हाला कार्य करा. बिना टिकट यात्रा करना एक सामाजिक जुर्म और दंडनीय अपराध है. सदा सही टिकट के साथ यात्रा करें. पण गर्दी नाही पाहिजे ना.
म्हणतो. कॉफी वालो ट्रेन येते. आतमध्ये जा चल. चल चल तो सिग्नल झाला. चल तो बद्दल चल. चल. चल तू तर चल, मी येतो. नाही यू गो इनसाइड. किती क्रॉसिंग करणार आहे अजून. अजून आता एक अजून कणकवली आहे. आता कणकवलीच्या नंतर आमचं कधी येणार. आपलं आता ह्याच्यानंतरचा एक स्टॉप आहे, त्याच्यानंतर आपला स्टॉप आहे. आफ्टर दॅट सर दिलं सिग्नल. गो इनसाइड. किती वाजले? 12. किती वाजले? 12:37 झाले आणि कणकवलीला आहे इथे. केवढा वेळ लागला बुजून? 12 तास झाले बरोबर. 12:30ची गाडी 12:30ला कणकवलीला. 12 तास लागले इथे कणकवलीला आहे. पण काय आहे तुम्हाला बोलू. त्यानंतर कान बंद करून घे. कुठली ट्रेन आली बघ. ही थांबणारही आहे ती. महाराष्ट्र टर्मिनस करमाली फेस्टिवल स्पेशल कुछ ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक 1 से चलने को तैयार है. कणकवलीला 11. जा वॉशरूमला जाऊन दे. मम्माला जा घेऊन जा आणि तिला उठव. जा आता बाईला उठव.
पराठा स्पेशल घरगुती चिवडा. चला कणकवलीवरनं निघाली आहे. आता आमचं डेस्टिनेशन येणार आहे फायनल कुडाळ. फायनल म्हणजे हां जा. फायनल डेस्टिनेशन आमचं म्हणजे आता एक फायनल डेस्टिनेशन आहे ना कुडाळ. त्याच्यानंतर मग दुसरं फायनल डेस्टिनेशन ते म्हणजे तारकर्ली. 12:42 झाले. मग ऑलमोस्ट 12 तास झाले गाडीला. 10 तासाच्या गाडीला 12 तास लागले. कणकवली रेल्वे स्टेशन कणकवली गेलं आहे. कणकवली गेलेलं आहे. और दंडनीय अपराधी सदा सही टिकट के साथ यात्रा करके हमें सहकार्य करें. Traveling without a ticket is a total crime and a punishable offense. जाऊन आली बायला उठव आणि चल घडी कर. चल आता बघूया सामान. मी आलो वॉशरूमला जाऊन. कणकवली. चला पॅकिंग करूया आपली आणि रेडी होऊया उतरण्यासाठी. हे आमचा सीट नंबर होता 4, 1 आणि 2 असे आमचे 3 सीट होते. दोन्ही खालच्या होत्या, एक मधली होती. तर फर्स्टच सीट होती आमची. S4मध्ये आमचा S4मध्ये 1, 2 आणि 4 या 3 सीट होत्या आमच्या. एक सीट तर मी फोल्ड येत ओपनच नाही केली, असेच बसलो होतो आम्ही. काय घेतले? मी बाहेर बघतो ना. तिथं पडशील, हात पकडून जा. मुंबई गोवा हायवे बघू शकता. सिंधुदुर्ग नगरी. एक डेस्टिनेशन येत आहे कुडाळ. त्याच्यानंतर आपलं दुसरं डेस्टिनेशन आहे तारकर्ली. तर बघूया आता कसं जायचं ते ठरवायचं. ऑटो काय बसनी, कारण का आता वाजला पण जवळ 1:15 वाजलेला. जेवायचं आता का घरी जाऊन बनवणं म्हणजे भरपूर टाईम जाईल. बघूया आता बाहेरच जेवण जायचं. बघूया आता कसं काय जमत आहे. आता जे कुडाळ येत आहे, कुडाळ स्टेशन येत आहे, बघू शकता आपलं. चला जवळजवळ किती 1 वाजता गाडी रात्री दादर स्टेशनला आली आणि इथे 1 वाजता म्हणजे ऑलमोस्ट 12 तास लागले कुडाळला यायला. आपलं डेस्टिनेशन जवळ येत आहे. चल गो. इथे येतोय, इकडे येतोय प्लॅटफॉर्म, इकडे येतोय. आला आहे कुडाळ स्टेशन. याल काय ये बघा, हे बघा कुडाळ स्टेशन आलेलं आहे. रंगवटी चालू आहे.
चला बघूया आता काय मिळतं. रिक्षा किती वगैरे घेतो ते बघूया, नाहीतर मग चलिए. पाणी निघतं. काय पाणी निघतंय? कृपया लक्ष द्या. चल. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज प्लॅटफॉर्म क्रमांक 1, 2 आणि 3 या गाडीनं आगमन झालेल्या प्रवासी गाडीच निघाली आहे. गाडी आपली आपण इथे सोडलेली आहे कुडाळ स्टेशनला. आता इकडनं बघूया काय मिळतं आपल्याला. ऑटो मिळते का काय मिळतं, कसं काय मिळतं ते बघूया. ते चला आता मी डायरेक्ट घरी जाऊन जेवणार. घरी जाऊन जेवण. पण घरी जेवण कुठे बनवलं आहे आपण? हे बघा तिकीट विंडो, कुडाळचं तिकीट विंडो. आणि हा नवीन रिनोव्हेट केलेला कुडाळ स्टेशन. काहीच माहिती मला ते वाटतं. काहीच मला माहिती काय वाटतं. जो एअरपोर्ट असतो ना, मला तो वाटतो. चालू ना म्याव 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 लालपरी म्याव म्याव कुडाळवरून रिक्षा पकडली आज आमची. घरी पोचलो 2:15च्या दरम्यान तारकर्लीला माझ्या गावच्या घरी. ॲक्च्युली गाडी आली आपली कुडाळ स्टेशनला 1 वाजता. 1:05च्या दरम्यान आली गाडी. मग तिकडनं आता बस पकडणं थोडं म्हणजे मुश्किल होतं. बस म्हणजे रेल्वे स्टेशनला बस नव्हती, डेपोला जावं लागलं असतं आणि उशीर पण भरपूर झाला होता. तर मग आम्ही ऑटो केली. ऑटो आम्ही मालवणपर्यंत केली आणि मालवणला मग आता लेट झाला होता, 1-1:30 वाजला होता. मालवणला येईपर्यंत माझ्या मते 2:15-2:20 झाले होते. मग काय आम्ही मालवणमध्येच जेवलो. तिकडे जेवून मग आम्ही परत दुसरी रिक्षा पकडून मग इथे तारकर्लीला आलो. मग 3:15 वाजे म्हणजे आमचं जेवण म्हणजे 2:30-3:15पर्यंत आमचं जेवण उरकलं. तिकडनं मग रिक्षा वगैरे केली आणि 2:45ला मी माझ्या घरी तारकर्लीला आलो. तर असा होता आजचा प्रवास. ॲक्च्युली थोडा हेक्टिकच होता, कारण काय गाडी ॲक्च्युली दिव्याला 2-2.5 तास थांबून होती. कारण काय ब्लॉक होता म्हणून त्यांनी ब्लॉक 4च्या पुढे खोलला. 4च्या पुढे कुठे आपल्याला सिग्नल दिला. त्याच्यानंतर आपली जर्नी स्टार्ट झाली. पण दिव्याला पण भरपूर थंडी होती. तुम्हाला फक्त बसून तुम्हाला एवढी थंडी लागत होती. मग जशी गाडी चालवत होती तशी आणखीन थंडी लागत होती आणि सगळीकडे फार थंडी होती. त्याच्यामुळे माझे सगळ्यांचे हात गारटले होते, एवढी फार थंडी होती. मग नंतर थोडा 9:30-10च्या दरम्यान थोडा ऊन लागायला तर थोडा थंडी कमी झाली. तर प्रवास तसा चांगला म्हणजे वाईट असं म्हणता येणार, पण चांगला एकदम. गाडीमध्ये गर्दी पण नव्हती जास्त. विशेष स्पेशल गाडी होती त्याच्यामुळे गर्दी पण नव्हती. सीट्स वगैरे खाली पण होत्या, काही सीट खाली होत्या. त्याच्यामुळे एवढं काही हे पण नव्हतं, म्हणजे प्रॉब्लेम नव्हता. म्हणजे एकदम इझिली प्रवास झाला. आणि गाडी पण नंतर तिने पिकअप केला, कवर केला तिने. मध्ये फक्त 1-2दाच माझ्या मते तिने पासिंगसाठी गाडी थांबवली. एक तर आडवलीला आणि एक आरवलीला 2 जागी त्यांनी गाडी थांबवली. आणि तिसरी आता नांदगावला तिने एकदा थांबवली होती. म्हणजे 3 गाड्यांसाठी तिने फक्त पासिंगसाठी थांबवली होती. आणि एक गाडी आहे ना जी आपली वंदे भारत, त्या गाडीसाठी फक्त एकदा तिने थांबवली. फक्त म्हणजे असे 4 वेळा फक्त वंदे भारतच्या टायमाला थोडासा वेळ गेला. बाकीच्या टायमाच्या पासिंगमध्ये थोडासा 5-10 मिनटाचाच वेळ गेला. त्याच्यामुळे फार काही जास्त लेट झालं नाही. वंदे भारतच्याच वेळेला थोडा लेट केला. जवळ 15-20 मिनटं गेली. ती गाडी पास झाल्याच्या नंतर हिला त्याच्या पाठोपाठ काढली. पण तिथून गाडी एकदम स्पीड जो पकडला तो नांदगावपर्यंत तिचा स्पीड होता. नांदगावला फक्त एक क्रॉसिंगसाठी थांबली आणि नंतर मग डायरेक्टली ती पटापट आली. कुडाळला आलो. मग 1 वाजता आम्ही कुडाळला पोचलो. 1 वाजता आम्ही कुडाळला पोचलो. तिकडनं मग आता काय दुसरा काय पर्याय नव्हता. आणि मध्ये मग आम्ही चौक्यामध्ये थोडीशी गाडी थांबवली.
चौक्यामधून आम्ही मासे घेतले. परत मासे घ्यायला मालवणला भेटले असते की नाही भेटले असं, त्याच्यामुळे आम्ही चौक्यामध्ये घेतले मासे. ॲक्च्युली 100 रुपयाचे बांगडे घेतले. 100 रुपयाला 6 बांगडे मिळाले आणि सौंदाळे घेतले 200 रुपयाचे, बरे होते. ते आता संध्याकाळी आम्ही बनवून खाणार. आता तर काय आम्ही जेवण आलेलो आहे त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम नाही. पण आता काय थोडासा आराम करायला, कारण रात्रभर झोपलो नाही. त्या गाडीचं ॲक्च्युली दिव्याला थांबली होती, त्यावेळेपासून मी पण जागाच होतो. झोप काय म्हणजे झोप लागतच नव्हती. म्हणजे थंड वगैरे हवा, वातावरण थंड होतं, थंडगार लागत होतं, पण मच्छर चावत होते. कारण गाडी थांबली होती ना त्याच्यामुळे मच्छर चावत होत्या. गार लागत होतं पण मच्छर चावत होते, त्याच्यामुळे झोप वगैरे काय मी तसं काय फार झोपलो पण नाही. नंतर काय 4 वाजता गाडी झाली, त्याच्यानंतर मग हळूहळू उजेडायला लागलं, त्याच्यामुळे तर झोपलोच नाही. मग काय मग तसाच आता मग मध्ये थोडीशी 1-2 डुलक्या घेतल्या, पण त्याची काय माझं आता थोडं डोकं जड आहे. तर आता थोडा मी रेस्ट घेईन. तर मित्रांनो, असा होता हा आपला मुंबई टू तारकर्लीचा प्रवास. जर हा प्रवास तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जो कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन. आता मी गावात आहे, तर आता 2 तारखेला आमची देवीची जत्रा आहे भगवतीची, तिचा पण व्हिडिओ मी तुम्हाला पोस्ट करीन. तर तो पण तुम्ही आवर्जून बघा. तर चला मग भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.